क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। दिंडोरी तालुक्यातील वनलवाडी शिवारात घास कापण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीय महाविद्यालयीन युवतीवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात त्या महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू झाला आहे। पायल राजेंद्र चव्हाण ही बिबट्याच्या हल्ल्यात आज मयत झाली आहे। याबाबत मिळालेली माहिती अशी की नाशिक कळवण रस्त्याजवळ वाघाड कॅनॉल लगत असलेल्या राजेंद्र चव्हाण यांच्या वस्तीवर त्यांची मुलगी पायल ही संध्याकाळी गुरांना घास कापण्यासाठी गेली असता बिबट्याने तिच्यावर हल्ला केला। नातेवाईकांनी तातडीने धाव घेत बिबट्याला पिटाळून लावले, मात्र बिबट्याच्या हल्ल्यात पायल गंभीर जखमी झाली। तिला तात्काळ दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। तिचा उपचारादरम्यान त्या ठिकाणी मृत्यू झाला आहे। या घटनेनंतर नागरिकांनी हळहळ व्यक्त करत वन विभागावर रोष व्यक्त केला आहे। परिसरात सातत्याने बिबट्याचे दर्शन होत जनावरे यांच्यावर हल्ले होत आहेत। काही महिन्यांपूर्वी गुराखी मुलाचा हल्ल्यात मृत्यू झाला होता, मात्र वन विभाग उपाययोजना करत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। वन विभागाने पिंजरे लावत बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे। पायल चव्हाण ही मविप्र महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती। अभ्यासात हुशार असलेल्या पायलच्या दुर्दैवी मृत्यूने कुटुंबात हळहळ व्यक्त केली जात आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोर, वनी, दिंडोरी। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।